आज कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेसाठी सन्माननीय पालकमंत्री आंबेडकर साहेब उपस्थित आहेत. माजी खासदार संजय मंडिक साहेब आहेत, चंद्रदीप नरके साहेब आहेत, आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत, महानगरपालिकेचे गटनेते आहेत, नाना आहेत, ऋतुराज आहे, सर्वच पदाधिकारी बैठकीला देखील उपस्थित होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा संपर्क भविष्यामध्ये संघटनेची वाटचाल कशा पद्धतीने असली पाहिजे, कशा पद्धतीने पदाधिकारी असले पाहिजेत याचं नियोजन करण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही सगळ्यांनीच आपापलं मनोगत बैठकीमध्ये या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. भविष्यातली संघटना प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन बांधण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. आमचे जिल्हा प्रमुख असतील, आमचे उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील आणि शाखा प्रमुख असतील, ही रचना कशा पद्धतीनं असली पाहिजे याची देखील आमची चर्चा झाली. आणि आमचा 100% प्रयत्न राहील की हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या प्रचार सभेची सुरुवात ही कोल्हापूरमधनं व्हायची आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिवसेनेची संघटना कोल्हापूरमध्ये असेल अशा पद्धतीचा संकल्प या बैठकीमध्ये केलेला. नेते कोणाशी करतील नाही करतील चा प्रश्न आहे. मात्र आपण संघटना बांधायची आहे काय असं जर बोललो असतो त्याचा अर्थ वेगळा निघाला असता, पण मी असं बोललो नाही. युती करण्याचे सर्व अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे, ते त्याच्याबद्दलचा निर्णय घेतील. आपण संघटना वाढीसाठी सगळ्यांनी एकत्रपणानं सांघिकपणानं आपण काम करूया अशा पद्धतीची मी विनंती केली. तुम्ही जो प्रश्न करायची किंवा नाही हा निर्णय वरिष्ठ घेतील असतो. कोणाची युती करायची की नाही हा निर्णय शेवटी मुख्य नेतेच घेत असतात. त्याच्यामुळं माझी संघटना, शिवसेनेची संघटना वाढवणं ही माझी जबाबदारी आहे. जसे बाकीचे पक्ष वाढवत आहेत, कुठेही वावगं बोललेलं नाही. इथं देखील महायुतीची सत्ता आहे, महानगरपालिकेमध्ये देखील महायुतीची सत्ता आहे. पण त्याच्या अगोदरचं वाक्य कदाचित तुम्ही बाहेर असल्यामुळे तुम्ही ऐकलं नसाल. मी असं म्हटलं की पुण्याच्या पत्रकारांनी मला असा प्रश्न विचारला की 2029च्या स्वबळाची तुम्ही तयारी करताय का? त्यावेळी मी त्यांना स्पष्टपणानं असं सांगितलं की आम्ही आमच्या लोकसभा आहेत त्याच्यापेक्षा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये संघटन वाढवतोय. आम्ही महायुतीतच लढणार आहोत. सुरुवातीला मी बोललो, पण कदाचित तुम्ही बाहेर होता. आता स्ट्रॅटेजी कशी सांगायची? कधी त्याच्यानंतर अनेक निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये लढलो. महानगरपालिका देखील अनेक ठिकाणी लढलो, इथं देखील महानगरपालिका महायुतीतून लढलो, जिल्हा परिषद आम्ही महायुतीतून लढलो. त्याच्यामुळे त्या भाषणाचा रेफरन्स देण्यापेक्षा आम्हाला महायुतीनंच पुढे जायचं हे निश्चित आहे. अजित पवार नाही, काँग्रेसला उत्तर संजय राऊतांनीच दिलेलं आहे, मला सांगायची काही आवश्यकताच नाही. पण एक महत्वाची गोष्ट आहे की माननीय दादांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर सुनेत्रा वैदी त्या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी लढत असतील तर ती उमेदवारी बिनविरोध व्हावी. आज महायुतीचा राहणार आहे. त्याच्यामुळे जे कोण उमेदवार भरण्यासाठी इच्छुक आहे त्यांना देखील आमची विनंती आहे की ती जागा जी आहे ती बारामतीची जागा ही पवार कुटुंबियांची पूर्वीपासून होती. तिथं अजितदादा लढायचे. आज दुर्दैवानं ते आमच्यामध्ये नाही आहे, तर तिथे सुनेत्रा वैदीची जागा ही बिनविरोध व्हावी. ही तुमची जशी मनातली अपेक्षा आहे तीच आमची अपेक्षा. पण ते स्वाभिमान पक्षाचे आहेत ना. झालं का? मला माहित नाही. बघा, अर्थाचा अनर्थ होतो.
तुम्ही हा प्रश्न विचारत असताना त्यांनी सांगितलं की स्वाभिमान हा बीजेपी ते म्हटलं मला माहित नाही. तुम्ही अर्थ लावला की रवी राणांना माहित नाही असं म्हटलं. मी पत्रकार आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की रवी राणांनी काय म्हणावं हे काय बीजेपीचं मत असू शकत नाही. रवी राणा, मी जसं मंत्री व्हायच्या अगोदर आमदार होतो तसे ते आमदार आहेत आणि बहुतेक स्वाभिमान पक्षात आहे. म्हणजे त्याचा अर्थ असं समजायचा झाला की स्वाभिमान पक्ष सुद्धा संपला. म्हणून मी विचारलं की स्वाभिमान काहीतरी पक्षाचे प्रमुख होते असं मला देखील सहकारी म्हणून माहित होतं आणि त्यांनी ठरवू नये भाजप कोणाला संपवणार आहे आणि कोणाला नाही संपवणार आहे किंवा कोण मोठं होणार आहे. शेवटी प्रत्येक पक्षाला, आमच्या पक्षाला वाढवण्याची आमची जबाबदारी आहे. तसं भाजपचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहे. राष्ट्रवादी अजितदादांची आहे ती वाढवण्याची जबाबदारी त्यांच्या पक्षाची आहे. एकच पक्ष राहणार, 2 राहणार, 4 राहणार, 10 राहणार की 100 राहणार. त्यांनी जर असा फोन केला असेल त्याच्यामध्ये काय म्हणजे त्यांनी विनंती केली असेल ना. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेचा वाद एकनाथ शिंदेना त्या पद्धतीनं 40 आमदार गेले. तुम्ही लग्नासाठी जातो, तुम्ही पदासाठी जातात. लग्नाचा इतिहास तुमच्या पद्धतीनं सांगितला जातो. एकनाथ शिंदेचं नाव हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करण्या एवढे ते काही मोठे नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते सिद्ध केलंय. सर्टिफिकेटची अजिबात आवश्यकता. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की 3.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी 50 लोकांच्या समेत उठाव केला. याची चर्चा जर ते करत असतील तर त्यांच्या आजूबाजूचे लोक कोण कोण कुठच्या पक्षात आहेत आणि कुठच्या पक्षातनं ते आलेले आहेत याचा देखील अभ्यास त्यांनी केला पाहिजे. मी अनेक वेळा सांगितलं की गणेश नाईक हे सिनियर मंत्री आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु याचा अर्थ स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यांनी सारखी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करू नये. शेवटी आमचा शाखा प्रमुख देखील नवी मुंबईचा त्यांच्यावर टीका करू शकतो, पण शिंदे साहेबांचे संस्कार आहे की एखाद्या वयस्क व्यक्तीवर किंवा एखाद्या सिनियर व्यक्तीवर तोंड सोडून बोलू नये. हा संस्कार आहे शिवसेनेचा, शिंदे साहेबांनी घालून दिलेला. तर त्यांच्यावर कोण बोलू शकत नाही याच्यातला भाग नाही. तिथला गटप्रमुख पण बोलू शकतो, पण ज्यावेळी दुसऱ्याला निष्ठेच्या गोष्टी आपण सांगतो मग मला सांगा की ज्या मुख्यमंत्र्यांनी गणेश नाईक साहेबांना मंत्री केलं त्या मुख्यमंत्र्यांचं ते ऐकत नाही, आता ते नक्की कोणाचं ऐकणार आहे? 2029च्या विधानसभेला जिल्ह्यातील काही जागा वाढणार. यापूर्वी शिवसेनेच्या 6 आमदार कोल्हापूर जिल्ह्यात हे आमदार वाढवण्यासाठी शिवसेनेकडून कसे प्रयत्न केले? 3 जागा 3 मतदारसंघ वाढतील. आता जागा कशा वाढणार, आम्ही जागा कुठची मागणार, हे मगाशी तुम्ही जसं सांगितलं ती स्ट्रॅटेजी आहे ना. आणि स्ट्रॅटेजी झाल्यानंतर तिच्या अंमलात येत आहे तुम्हाला कळेल. शिवसेनेचं अस्तित्व कोल्हापूरमध्ये 5 जागांपुरतं मर्यादित आहे, 6, 10, 12, 15 तुम्हाला कळेल. लोकसभा मतदारसंघाची तरी किती जागा मोठी असते? स्ट्रॅटेजी थांबा, अजून एवढी घाई कुठं आहे? तुम्ही मला असे प्रश्न विचारताय की आता 15 दिवसांनी विधानसभेची निवडणूक लागली, लोकसभा अजून 3.5 वर्ष आहे. मी सांगितलं ना 10चे 13 झाले, त्यातल्या कुठं काम करायचं, किती जास्त मागायचे, हीच तर खरी आमची स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही जाहीरपणाने कसं सांगा? लोकसभा मतदारसंघाची बांधणी करत असताना आता कार्यकर्त्यांना संबोधित केलं तर अप्रत्यक्षपणे एकीकडे महायुती एकत्र आणण्याचं ठरवत आहे आणि एकीकडे कार्यकर्त्यांना असं सांगताय की संजय दादांना पुढच्या निवडणुकीत 1 लाखापेक्षा जास्त काय चुकीचं बोललो? नाही. माझ्या दृष्टीने असं वाटतं की संजय मंडिक साहेब उमेदवार असतील म्हणून मी बोललो. ते शिवसेनेचे उमेदवार होते, भविष्यातले ते उमेदवार असू शकतात, पण आपण त्याच्यामध्ये थोडा असा बदल करू की संजय मंडिक साहेब किंवा शिवसेनेचा जो कोण उमेदवार असेल त्याला 1.5 लाख मतांना निवडून द्या.